स्वातंत्र्य दिनाच्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। आज झेंडावंदनाच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने अमरावतीला आलो असताना बरेच दिवस हे चाललं होतं की मला मेळघाटमध्ये जाऊन गेल्या काही दिवसामध्ये जिल्हा नियोजन आणि सरकार म्हणून खूप गोष्टी तिथल्या कुपोषण संपवण्यासाठी चाललेल्या आहेत। निसर्ग प्रचंड आहेत, त्यामुळे टुरिझम वाढला तर तिथल्या स्थानिक माणसांचं उत्पन्न वाढेल म्हणून चाललेले आहेत, त्या बघायला यावं म्हणून मी आलो आहे। आज झेंडावंदनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये मी काही आकडेवारी मांडली आहे। त्यात जवळजवळ 4 लाख समथिंग म्हणजे 4 लाख जवळजवळ 53,000 इतक्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये नोंदणी केली आहे। व्हेरिफिकेशन जवळजवळ 3 लाखाचं झालं आहे। मी आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना आश्वस्त करतो की व्हेरिफिकेशनमध्ये आपलं नाव आत्ता नसेल तर जेव्हा केव्हा असेल त्यावेळेला पहिल्या दिवसापासून म्हणजे 1 जुलै हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे। 1 जुलै ते 1 ऑगस्ट, 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर। आता 1 सप्टेंबरपर्यंतचे 2 महिन्याचे पैसे सगळ्यांच्या अकाउंटला यायला सुरुवात पण झाली। 17 तारखेला याचं स्टेट म्हणून लॉन्चिंग पुण्यामध्ये आहे। पण आता मला पैसे नाही आले याचा अर्थ मी या योजनेतून बाद झाले असं नाही। जेव्हा केव्हा तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल त्यावेळेला 1 जुलैपासूनचे पैसे मिळणार। समजा एक कल्पना करू की तुमचं ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हेरिफिकेशन झालं किंवा तुमचं बँकेतलं अकाउंट आधारशी कनेक्ट व्हायचं आहे, आधारशी मॅच व्हायचं आहे, त्यात तुमचा ऑक्टोबर उजाडला, पैसे मिळताना 1 जुलैपासून मिळणार। त्यामुळे कोणी घाई करण्याचं कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही। जवळजवळ 1.25 कोटी महिलांना मात्र 17 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचं, कारण अशी सूचना आली की बा आत्तापासून सुरू करा 13-14 पासून, का तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर होताना 2 दिवस तर लागतील ह्या सगळ्या ऑनलाईन जाण्याला। आणि मुख्यमंत्री महोदयांचा हा संकल्प आहे की रक्षाबंधनाला पैसे मिळाले पाहिजे। त्यामुळे पुणे जिल्ह्याचं बटन ते 17ला दाबतील, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी हळूहळू पैसे अकाउंटला यायला सुरुवात झाली। पुन्हा एकदा अधोरेखित करेन की ज्यांचं आधार हे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक झालं नाही तर आता पैसे ट्रान्सफर झाले नाहीत म्हणून घाबरण्याचं कारण नाही। आपण ती प्रोसिजर पूर्ण करावी। फ्रॉम द 1 जुलै 1 जुलैपासून आपल्याला पैसे मिळतील। एक मोठी ॲम्बिशियस योजना आहे। बाकी तर बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत। एक मिनिट सर, अजितदादांनी आता एक स्टेटमेंट दिले आहे की बारामतीमधून जय पवारला उमेदवारी द्यायची का नाही हे पार्लमेंट बोर्ड ठरवेल, परंतु मी 7-8 वेळा निवडणूक लढलो त्याच्यामुळे आता मला निवडणूक लढण्यात रस नाही आहे। याचा अर्थ आता नेमकं काय समजायचं? आता बऱ्याच गोष्टी तुमच्याकडूनच मला कळतात, तसं आत्ताच कळलं का इतका काही रेग्युलर मी बातम्या पाहत नाही। एक आणि दुसरं म्हणजे अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे काय मला माहीत नाही। माझ्या पार्टीतल्या कोणाबद्दल विचारा, मी तुम्हाला सांगू शकेन। अजितदादासारख्या नेत्यांनी असं ऐन निवडणुकीच्या काळात नेमकं काय नाही मला म्हटलं माहीत नाही त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांची योजना काय आहे। 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत। त्यांच्या यात्रा सुरू आहेत, गावोगाव ते लोकांशी संवाद साधत आहेत। लोकसभेच्या अनुभवातून काही गणितं त्यांनी केली असली तर ते मला माहीत नाही। शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढणार, त्याच्यामुळे त्याच्या तोडीला तोड म्हणून जय पवार असं आपण आता अचलपूरमध्ये आहोत, बारामती खूप लांब आहे। बच्चूभाऊंकडे जेवायला आलेला बसण्या भोजनाला बच्चूभाऊ गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज आहे, काय यावर चर्चा होईल? नाही, बच्चूभाऊंचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते मूळ निष्ठा न सोडता जी नाराजी आहे ती मोकळेपणाने मान्य करतात। बोटचेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही। त्यामुळे जे आहे ते आहे म्हणतात। म्हणजे मग त्यांनी महायुतीतून ते बाहेर पडले, ते शरद पवारांना जाऊन मिळाले, असं झालं असं मला वाटत नाही। पण पुन्हा एकदा अजित पवारांसारखंच बच्चूभाऊ तर अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू आहेत, त्यामुळे ते ठरवतील त्यांना काय ठरवायचं। मी आपली ही जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा आपण त्या भागात गेलो तर एखाद्याच्या घरी चहाला जायचं, जेवायला जायचं, तेव्हा मेळघाट ठरल्या जेव्हा भौगोलिकदृष्ट्या मला लक्षात आलं की मेळघाटच्या वाटेवर बच्चूभाऊंचं घर आहे, म्हणून बच्चूभाऊ 15 ऑगस्टला सगळ्यांना जेवायला बोलवा। आणि मीच नाही तर जिल्ह्यातले जवळजवळ सगळे आमदार जेवायला आलेले आहेत। राजकीय चर्चा होईल? काय नाही काय संदर्भात बच्चूभाऊ हे अशा उंचीचे नेते आहेत, ते कोणाशी चर्चा करणार ते ठरलं आहे। बच्चूकडून माहितीतच राहतील असा विश्वास वाटतोय?
म्हणजे मला शंका वाटत नाही, म्हणजे विश्वास वाटतो की नाही म्हणण्यापेक्षा ते शंका. तर एक शेवटला प्रश्न, कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये फाईलवरून सध्या वाद सुरू आहे. काही नाही. तुम्हाला काय झालंय, दिवसभर काहीतरी चालवायचं असतं. सकाळी एक भोंगा जो तुम्हाला देतो मटेरियल ते पुरतं घ्या आणि काय पाहिजे तुम्हाला. हां नाही सर, अगदी महत्त्वाचं. मी 82 पासून विदर्भामध्ये विद्यार्थी परिषदेचा, त्यावेळेला मी 3 राज्यांचा संघटन मंत्री होतो, महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा. तेव्हापासून येत असताना मेळघाट, तिथलं कुपोषण, तिथलं बालमृत्यूचं प्रमाण, तिथलं बाळंतपणाच्या वेळेचं महिलांचं मृत्यूचं प्रमाण, याच्यामुळे खूप आम्ही सगळे व्यथित व्हायचं. गेल्या काही वर्षामध्ये कुठल्या गव्हर्नमेंटने झालं वगैरे श्रेयवादाचा विषय न घेता पण खूप सरकारने लक्ष केंद्रित केलं, सामाजिक संघटनांनी खूप लक्ष केंद्रित केलं आणि त्यातून परिस्थिती सुधारते. परिस्थिती पूर्ण सुधारली असं मी दावा बिलकुल करणार नाही. त्यातला मेजर भाग कुपोषण हा जसा आहे की त्यांना बरं खाणं मिळालं पाहिजे, तसं वेळीत उपचार तर साधारणतः छोट्या गावातला म्हणून अंगावर काढतो आणि तो दवाखान्यात जायला टाळतो. दवाखाने लांब असतात, त्याच्या दारात जर गाडी गेली तर तो उठून त्या दवाखान्यात येतो, मग त्याची टेस्ट होते, वेळेत कळतं की डेंग्यू झाला आहे का आणखीन काय झालं आहे, मग औषधं सुरू होतात. निदान लवकर होणं हेच आजार बरा होण्याचं मोठं माध्यम आहे. ते निदान त्याने मी चौकशी केल्या सगळ्या टेस्ट बॉर्डरलेस ऑर्गनायझेशन वर्क फाउंडेशन हा एक खूप चांगला ट्रस्ट आहे. प्रामुख्याने गावोगाव ॲम्ब्युलन्स देणं, फिरती हॉस्पिटल देणं हा यांचा मोठा उपक्रम आहे. यांचं एक जम्मूला चांगलं आतंकवाद्यांकडून मारले गेलेल्यांच्या मुलींसाठीचं वसतिगृह चालतं आहे. मी खूप त्यांच्याशी जवळून जोडला गेलो आहे. आज जी ॲम्ब्युलन्स आहे ती 22 गावात जाणार आहे. मी बच्चूभाऊंचंही 25 गावात जाणार आहे. बच्चूभाऊंचंही मनापासून अभिनंदन करेन, कारण आता पैसे नाही आहेत माणसांकडे, म्हणजे खर्च करणारे जे लोक आहेत त्यांचे, असं नाही, सरकारकडे नाही आहेत असं नाही, ते पोचवायला लागतील आणि ते पोचवण्याचं काम एचडीएफसीच्या CSR फंडमधून आपण HDFCच्या CSR फंडमधून आहे. CSR तर इतका आहे, जवळजवळ नीट प्रयत्न केले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून जेवढे पैसे मिळतात त्याच्या 10 पट तरी, किंवा समजा इकडे आम्हाला यावेळेला 700 कोटी मिळाले तर 70 कोटी इतकी अमाऊंट आपल्याला CSR आणता येईल. इतकी CSRची ताकद वाढली आहे. त्यांना 5 कोटीच्या वर प्रॉफिट झाल्यानंतर 2% सक्तीने बॅलन्स शीटला दाखवायला लागतात की आम्ही सामाजिक काम खर्च केलं. त्यातले 75% 31 मार्चच्या आधी खर्च करायला लागतात आणि जवळच्या कुठल्याही नातेवाईकाला लाभ देता येत नाही. त्यामुळे CSR मधून निर्माण होणारा फंड हा बऱ्याच जणांना कसा खर्च करायचा प्रश्न पडतो आणि त्यामुळे HDFCने दिले खूप चांगलं आहे. अनेक योजना ज्या आहेत त्या मेळघाटासाठी नियोजित केलेल्या असतात. मागच्या वेळेस आरोग्यमंत्री तानाजी सावंत सर 2 दिवस या ठिकाणी मेळघाटाचा दौरा केला. आम्ही एक वेगळा ॲक्शन प्लॅन यासाठी करू, पण फक्त घोषणाच होते, पुढे काहीच होत नाही. आता त्यांनी काय आम्ही जिल्हा नियोजन म्हणून जे करतोय त्याचं प्रत्यक्ष मॉनिटरिंग करायला मी आलो आणि प्रत्येक नियोजनाच्या बैठकीत मी याचा आढावा घेतो. तानाजी सावंतांनी काय घोषणा केल्या मला माहीत नाहीत, त्यातल्या काय झाल्या काय झाल्या नाहीत हे मला माहीत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि लोकांचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. आज मी एक योजना घोषित करून जाणार आहे जी मी सकाळी अमरावतीत केली की एक कुठला तरी मेळघाटातला प्रॉडक्ट सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ठरवावा. मग ते रॉ धान्य असेल किंवा तयार केलेले पदार्थ असतील, तो एक पदार्थ वर्षभर मी तो विकला जावो न जावो मी विकत घेणार, मेळघाट हटमध्ये विकायला ठेवणार. मेळघाट हटमध्ये तो प्रॉडक्ट घेणाऱ्या कन्झ्युमरला 10% डिस्काउंट मिळणार, ह्यांना हार्ड कॅश मिळणार. यातला तोटा बच्चूभाऊंसारख्या अनेक मित्रांकडून लोकसहभागातून वर्षभराचा तोटा मी भरून काढणार. असं वर्षभरामध्ये 1000-2000 शेतकऱ्यांना हार्ड कॅश देता येईल का, बरा रेट देता येईल का, असा एक प्रयत्न मी करतो आहे. अशा अनेक प्रयत्नांनी उत्पन्न वाढवणं आणि घरोघर जाऊन वैद्यकीय सुविधा जी ही ॲम्ब्युलन्स करेल त्यातून ह्या ठिकाणचं गरिबीचं प्रमाण कमी होईल आणि हे जे कुपोषण आहे ते कमी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.